स्वप्नाली किचनमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे खेकड्याची रेसिपी। हे बघा खेकड्याच्या नांग्या किती मोठ्या आहेत। स्वच्छ धुवून घेतलेले आहे खेकडे इथं। त्यासाठी लागणारं साहित्य एक कांदा घेतलेला आहे मी ते चिरून, 5-6 मिरच्या घेतलेल्या आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, अद्रक आलं आणि लसूण घेतलेलं आहे, एक चमचा गरम मसाला आणि खोबरं घेतलेलं आहे। आता आपण मसाला भाजून घेऊया। थोडंसं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला कांदा असा लालसर भाजून घ्यायचा आहे। ते मिरच्या टाकून घेतलेलं आहे बघा। आपला कांदा लालसर भाजून झालेला आहे। आता त्यामध्ये आपण खोबरं टाकून घेऊया। इथे आपला मसाला भाजून झालेला आहे, त्यामध्ये थोडीशी तीळ घालूया। आता आपण यामध्ये मिक्सरच्या भांड्यात मसाला घालून वाटून घ्यायचा आहे आपल्याला। आपण आता मसाला वाटून घेऊया। त्यात थोडंसं पाणी घालूया, मसाला वाटून घेऊया। इथे आपला मसाला वाटून झालेला आहे। आता आपण फोडणी घालूया। मी इथे 2 पळी तेल घेतलेलं आहे। आता त्यामध्ये आपण मसाला घालूया। इथे आपला मसाला फ्राय होत आहे, बघू शकता आपण। इथे आपला मसाला फ्राय करून झालेला आहे। आता आपण त्यामध्ये खेकडे घालूया। असे खेकडे त्यात घालून ते चांगले मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आपल्याला। आता आपल्याला हा खेकड्याचा मेंदू आहे, तो मेंदू घालायचा आहे। यामुळे त्या खेकड्याच्या भाजीला खूप छान अशी चव येते। आपले खेकडे फ्राय झालेले आहेत। आपण त्यात मसाल्याचं पाणी घालून घेऊया। मी इथे गरम पाणी ठेवलेलं आहे, आता ते आपण त्यात घालून घेऊया। आपण ही भाजी खडण्यासाठी ठेवून देऊया। आपण चवीपुरतं मीठ घालूया त्यात। तुम्हाला आवडेल तेवढं तुमच्या चवीनुसार तुम्ही त्यात मीठ घालू शकता। आता आपल्याला ही भाजी कढण्यासाठी ठेवायची। इथे आपली भाजी कढून झालेली आहे। आता बघा किती छान कलर आलेला आहे भाजीला। आता आपण ती ताटामध्ये काढून घेऊया। आता भाजी प्लेटमध्ये काढून घेत आहे। बघा तुम्ही किती छान अशी भाजी दिसत आहे। ती करून बघा तुम्ही। अशी खेकड्याची भाजी करून बघा। आणि इथे मी ज्वारीची भाकर ठेवलेली, तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता। आणि ही भाजी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। थँक्यू।